अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणी अल्पसंख्याक आयोगाचं पथक अमरावतीमध्ये दाखल झाले। जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर ग्रामीण पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली जाणार आहे। आयोगाचं पथक परतवाड्यात जाऊनही चौकशी करेल अशी माहिती आहे। ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी आज पत्रकार परिषद घेतली। परतवाडा प्रकरणातील तपासाबाबत पोलीस अधीक्षक माहिती देतील। अल्पसंख्याक पथक सध्या फक्त चौकशी करेल। भेटीगाठी घेऊन अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांकडे अहवाल सादर करणार असल्याची माहिती पथकातल्या सदस्यांनी दिली आहे। अल्पसंख्याक आयोगाचे आदरणीय सदस्य मुश्ताक पठाण साहेब या ठिकाणी आलेले आहेत। आत्ताच जिल्हाधिकारी महोदयांची सुद्धा भेट घेतलेली आहे। शेड्यूल असा आहे की आता पठाण साहेब SP ऑफिसला जाऊन SP साहेबांशी चर्चा करणार आहे आणि त्यानंतर परतवाडा या ठिकाणी दौरा करणार आहेत आणि त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये काय जे FIR दाखल झाले त्याची चौकशी किंवा इतरही अनुषंगिक बाबी याचा ते आढावा घेणार आहेत आणि अध्यक्ष साहेब जे आहेत अल्पसंख्याक आयोगाचे त्यांना ते रिपोर्टिंग करणार आहेत। नाशिकमधील TCS लैंगिक शोषण प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे। लैंगिक शोषण प्रकरणात विशिष्ट हॉटेलमध्ये पार्टीज केल्या जात होत्या। त्र्यंबकेश्वर रोडवरच्या हॉटेलमध्ये आनंद रिसॉर्टमध्ये पार्टी झाल्याची नोंद आहे। SIT कडून हॉटेलची झाडाझडती करण्यात आली आणि रजिस्टर ताब्यात घेतलं गेलंय। हॉटेलमधले कर्मचारी आणि व्यवस्थापनाची कसून चौकशी सुरू आहे। 2022 ते 23 दरम्यान या हॉटेलमध्ये मोठ्या पार्टीज केल्या जात होत्या। पार्टी हॉलसोबत हॉटेल्सचे रूमही बुक असायचे असा संशय व्यक्त केला जातोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।